टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सर्व नद्यांना आला महापूर। सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्वच नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शिवाय गेल्या 10-12 दिवसांपासून सूर्यप्रकाश दिसत नसल्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे। शेतातील सर्व पिकांमध्ये तणाचं प्रमाण वाढलं असल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। चोपडा तालुक्यातील अनेर, रत्नावती, तापी या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चोपडा तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिक घराबाहेर निघत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नागरिकांना वरदान ठरलेल्या अनेर मध्यम प्रकल्पाच्या सर्व 10 दरवाजे जे पूर्ण क्षमतेनं उघडल्यामुळे जवळजवळ 29,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय, अशी माहिती पाटबंधाऱ्याचे अधिकारी पी.बी. पाटील यांनी दिली आहे। झटापटीत पोलिसांवर उगारला कोयता, अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न, चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर रस्त्यावर गोपनीय माहितीवरून 2 संशयित आरोपींना 5 गावठी कट्टे, 1 धारदार कोयता आणि 2 मोबाईलसह चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शिथापीने पकडलंय। यावेळेला झटापटीमध्ये पोलिसांवर संशयित आरोपीनं चॉपर उगारण्याचा प्रयत्न सुद्धा केला असल्याची धक्कादायक माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील उमरटी येथून 17 सेन लासूर या गावाच्या मार्गे 2 संशयित व्यक्ती त्यांच्या ताब्यातील दुचाकी अवैध अग्निशस्त्र घेऊन जात असल्याबाबत गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली होती आणि त्यानुसार लासूर गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला। त्या ठिकाणी निळ्या रंगाची स्पोर्ट्स बाईक येताना दिसल्यानं त्या पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला। या वेळेला त्यांना ताब्यात घेतलं असता त्याच्यातील एकानं अंगात लपून ठेवलेला चॉपर काढून एका पोलीस कर्मचाऱ्यावर मारण्याचा प्रयत्नही केला। यामध्ये संशयित आरोपी मोहम्मद लतीफ शेख आणि इरफान खान अयूब खान या दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याजवळील सॅगची झडती घेतली असता त्यामध्ये 10,000 रुपये किमतीची 10 जिवंत काडतुसं, 1,000 रुपये किमतीचा लोखंडी चॉपर तसंच 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल हँडसेट आणि 50,000 रुपये किमतीची सुझुकी स्पोर्ट्स बाईक यासह 5 गावठी कट्टे साधारण 1,25,000 रुपयांचे असा एकूण 2,06,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पारदी, राहुल रणधीर, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, अभिषेक सोनवणे, आत्माराम माहिरे यांनी मिळून केली आहे। डहाणू तालुक्यात वीज समस्यांसाठी एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना आक्रमक। पालघरमधील डहाणू तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। यामुळे ग्रामीण भागात नागरिक त्रस्त झालेत। अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटत आहेत आणि त्यामुळे खूप जुन्या काळातील टाकलेले पोल जीर्ण झाले असून धोकादायक स्थितीत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताचा धोका सुद्धा वाढलाय। अशा समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आदिवासी एकलव्य क्रांती दल संघटनेनं महावितरण डहाणू कार्यालयात 29 जुलै रोजी शिष्टमंडळ घेत अधिकारी वर्गांची बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या। या शिष्टमंडळात आदिवासी क्रांती दल संघटना पालघर जिल्हा सचिव सतेंद्र मातेरा, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष लहांगे, डहाणू तालुका अध्यक्ष महेश भोये, तालुका उपाध्यक्ष दीपक शेट्टी तर इतर कार्यकर्ते लियाकत खाटीक हे सुद्धा उपस्थित होते। दाऊदला भर चौकात फाशी द्या, प्रीतम म्हात्रे। 3 दिवसांपूर्वी नवी मुंबईत यशस्वी शिंदे नावाच्या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशस्वीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता। अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांची शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी भेट घेतली आहे। त्यांचं सांत्वन करतानाच आरोपीला फक्त फाशीच नाही तर ती भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची कृत्य करण्यासाठी कोणीही धजावणार नाही, अशा प्रकारची तीव्र शब्दात भावना व्यक्त केली। रविवारी उरणमधील नागरिकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात ते सहभागी झाले होते। या गंभीर विषयात बोलताना त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या घटना घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय। आजची तरुण पिढी नशेच्या अधीन झालीय। उरण पनवेल परिसरात सर्रासपणे गांजा आणि इतर नशेडी पदार्थ तरुणांना सहज उपलब्ध होत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर आहे। यावर लवकरच उपाययोजना सरकारनं करणे अपेक्षित आहे। तर त्यांनी अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या परिसरात आत्ताही घडत असतील तर अशा सर्व तरुणी आणि त्यांच्या पालकांना मी आव्हान करू इच्छितो की कुठल्याही दडपणाखाली न राहता
आपण पोलिसांशी संपर्क साधून आपल्या समस्या व्यक्त कराव्यात. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा. पिकेट गुड फूड गुड मूड. आता ग्रोसरी 10 मिनिटात घरपोच. लू स्किन अँड हेअर स्टुडिओ 50% डिस्काउंट फॉर स्पेशल मॉन्सून ऑफर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यानं अंतरवाली सराटी इथं घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. जरांगे यांना मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर तात्काळ खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आलं. त्यानंतर जरांगे यांना अशक्तपणामुळे सलाईन लावण्यात आलं असून प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. दरम्यान अचानक मनोज जरांगे यांना अशक्तपणा वाटून घबराट जाणवली. तत्काळ डॉक्टरांनी भेट देत जरांगे यांची तपासणी केली. अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या शेतातील घरी जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांना सलाईन लावण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. पोलीस भरतीत मराठा उमेदवारांना धक्का. EWSच्या अर्जांना स्थगिती. राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेत ACBC OBC ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणं स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण आणि खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी दिलेत. त्यातून बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना वगळण्यात आले. त्यामुळे तात्पुरत्या निवड यादीतील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसला असून इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा ठेवण्यात आलाय. राज्य पोलीस दलातील विविध घटकातील भरती प्रक्रिया सुरू असताना अप्पर पोलीस महासंचालकांनी 16 जुलै रोजी EWS प्रवर्गासंदर्भात पत्र जारी केलं आणि त्यानुसार या निवड यादीत असलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास किंवा इतर मागास प्रवर्गातून निवड करावी. या संदर्भात लेखी हमीपत्र घेण्याची सूचना करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस भरतीतील EWS व प्रवर्गातील 6 पैकी 4 मराठा उमेदवारांनी नकार दिलाय आणि नाशिक पोलिसांनी या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालकांकडे मार्गदर्शन मागवलं होतं. त्यानुसार 30 जुलै रोजी महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस घटकांना सूचना जारी केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं पतंजलीला ठोठावला 4 कोटी रुपयांचा दंड. योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदाला मुंबई उच्च न्यायालयानं 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला हा दंड ठोठावण्यात आलाय. या अंतरिम आदेशात न्यायालयानं पतंजलीला कापूर उत्पादनं न विकण्यास सांगितलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती RI छागला यांच्या खंडपीठानं सांगितलं की पतंजलीनं जाणून बुजून न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय. न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्याचा पतंजलीचा हेतू होता यात शंका नाही असंही खंडपीठानं म्हटलंय. गेल्या वर्षी उच्च न्यायालयानं अंतरिम आदेश देऊन पतंजलीला कापरापासून बनवलेल्या उत्पादनांची विक्री थांबवण्यास सांगितलं होतं आणि दरम्यान मंगलम ऑर्गॅनिक लिमिटेडने पतंजलीवर न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान पतंजलीनं कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. मात्र पतंजली ही अत्यंत श्रीमंत कंपनी असून तिला मनमानी करू दिली जाऊ शकणार नाही असंही न्यायालयाने म्हटलंय आणि हा दंड पतंजलीवर ठोठावण्यात आलाय. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं FB, Insta आणि Twitter पेज फॉलो करा. पुन्हा भेटूया सतर्क पोलीस टाइम्सच्या पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.